जवाहर विद्यालयामध्ये विद्यार्थी रंगात रंगले. जवाहर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरील वसतिगृहावर राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत दिनांक 18 ते 21 दरम्यान घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेत आनंदी, उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये संपन्न झाल्या. या परीक्षेसाठी एलिमेंटरी विभागामध्ये 225, इंटरमिजिएट विभागामध्ये 236 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदरील परीक्षा या 3 महिन्यापूर्वीच घेण्यात येणार होत्या, पण अतिवृष्टीमुळे त्या लांबल्या. तरीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने या परीक्षा पुन्हा संपन्न झाल्या. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालांत प्रमाण परीक्षामध्ये वाढीव गुण मिळतात आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये भर पडतो. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी परीक्षा केंद्र संचालक तथा जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख तथा कला शिक्षक किरण गायकवाड, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर मोकाशे, पल्लवी मैत्री, वैशाली करपे, आकांक्षा मोकाशे, उमेश नरे, विद्याराणी करके, आरती गायकवाड, मनीषा कोरे, कल्पना घुगे, जयंत जाधव, अनिल गुरव आणि सेवक म्हणून कोंडिबा महाबुले यांनी अथक परिश्रम घेतले. या परीक्षेमध्ये जवाहर विद्यालय अणदूर, साने गुरुजी विद्यालय केशेगाव, संत विनोबा भावे विद्यालय खोदावडी, माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला. या प्रसंगी बोलताना केंद्र प्रमुख तथा कला शिक्षक किरण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या परीक्षा अत्यंत गरजेच्या असून यामधून सुद्धा काही विद्यार्थी हे आपलं जीवन उंचावू शकतात, पण यामध्ये झोकून देणं आणि समर्पण गरजेचे असल्याचे सांगून विशेष म्हणजे या 4 दिवसाच्या परीक्षेदरम्यान एकही विद्यार्थी अनुपस्थित नव्हता, हे जवाहर विद्यालयाच्या या परीक्षा केंद्राचं वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. न्यूज महाराष्ट्र दर्पणसाठी नागेश कपेसह गुरुनाथ कबाडे, अणदूर.